हॅलो एव्हरीवन. आज मी क्लास 10चं चॅप्टर नंबर 1 लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचं प्रॅक्टिस सेट 1.1 कंप्लीट करणार आहे. ओके, मग त्याआधी आपण बघूयात सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन म्हणजे काय, त्याची डेफिनेशन बघूयात. वेन वी थिंक अबाउट टू लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल ॲट द सेम टाईम दे आर कॉल्ड सायमल्टेनियस इक्वेशन. ओके, म्हणजे काय की ज्या वेळेस आपण दोन लिनियर इक्वेशन विथ टू व्हेरिएबल त्याला एकत्र सॉल्व्ह करायचं, त्याला सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन असं म्हणायचं. ओके, दोन्ही पण इक्वेशनला आपल्याला काय करायचं, सोबत सॉल्व्ह करायचे आणि त्याचं सोल्युशन काढायचं. एक्स आणि वायच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत, त्यालाच काय म्हणतो आपण, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. ओके, आता त्याच्यामध्ये तुमचं जर व्हेरिएबल लक्ष ठेवा, कधी पण व्हेरिएबल काय कसे असले पाहिजे, सेम असले पाहिजे. तर डिफरंट व्हेरिएबल बघा, इथे एक्स आणि वाय आहे आणि इथे एम आणि एन आहे, तर ह्याचं आपण सोल्युशन काढू शकत नाही. कधी लक्ष ठेवायचं, व्हेरिएबल सेम असतील दोन्ही इक्वेशनचे, त्यावेळेसच आपण काय करू शकतो, तो इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो. ओके, चलो लेट्स स्टार्ट प्रॅक्टिस सेट 1.1 क्वेश्चन नंबर 1. ओके, काय त्यांनी एक ॲक्टिव्हिटी दिलेली, आपण क्वेश्चन वाचूयात. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन. ओके, तर फर्स्ट इक्वेशन त्यांनी दिलेलं आहे 5x + 3y = 9. सेकंड इक्वेशन दिलं आहे 2x - 3y = 12. ओके, आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2ला काय करायचं, ॲड करायचं. लेट्स ॲड इक्वेशन 1 अँड 2. ओके, तर 9 + 12, 9 + 12 21. ओके, इथे बघा 3y + 3y - 3y गेट कॅन्सल. ओके, मग इथे काय 5x + 2x किती येणार आहे, 7x. नेक्स्ट, आता काय होणार, हा 7 जो आहे, ज्यावेळेस आपण आता राईट साईडला ट्रान्सफर करणार आहोत, तर राईट साईडला ट्रान्सफर केल्यानंतर ते काय होतं, इथे मल्टिप्लिकेशन आहे, दोघांमध्ये रिलेशन काय आहे, मल्टिप्लिकेशनचं. आपण दुसऱ्या राईट साईडला ट्रान्सफर करतो, तर ते काय होणार, डिवाइड होणार. म्हणजे इथे 21 / 7. ओके, 7 3 जा 21. x = काय आलं आहे, 3 आलं आहे. ओके, नेक्स्ट, प्लेस x = 3 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 कुठे आहे, हा इक्वेशन 1 आहे. 5x + 3y = 9. ओके, आता x = काय पुट करायचं आहे, 3 पुट करायचं इथे. आता x = 3 पुट केलं, सॉरी इथे 3 येणार. ओके, इथे एक्सच्या ऐवजी 3 येईल. ओके, 5 3 जा 15. आता हा 15 जो आहे, इथे मी लिहिते, इथे बघा 15 + 3y = 9. आता हा 15 जो आहे, ह्या दोघांमध्ये रिलेशन प्लसचं आहे, तुम्ही राईट साईडला घेऊन जाते, तर प्लसचं काय होणार, इथे मायनस होणार, म्हणजे इथे -15 येणार. ओके, नेक्स्ट, आता 9 - 15, 9 - 15 -6. सेम 3 आपण ट्रान्सफर करतो, इथे मल्टिप्लिकेशनचं रिलेशन आहे, 3 आणि yमध्ये ट्रान्सफर केल्यानंतर इथे डिवाइड होणार आहे, -6 / 3. ओके, आणि इथे 3 2 जा 6 आणि हा मायनस साईन -2 येणार आहे. ओके, मग सोल्युशन काय आहे, x = आपलं काय आलं आहे, 3 आलं आहे आणि y = -2. ओके, नेक्स्ट आपण क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 2चा क्वेश्चन नंबर 1 पाहूयात आता. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. ओके, आता आपल्याला हे सायमल्टेनियस इक्वेशन काय करायचे, सॉल्व करायचे. तर फर्स्ट क्वेश्चन काय आहे, 3a + 5b = 26. सेकंड इक्वेशन त्यांनी दिलं a + 5b = 22. ओके, तर ह्याला आपण इक्वेशन नंबर 1 नाव देऊयात आणि ह्याला इक्वेशन नंबर 2. ओके, आता आपल्याला सॉल्व करायचं आहे. आता इथे काय बघा, साईन चेक करा. इथे 5b तुमचं कॅन्सल होणार, पण कधी कॅन्सल होणार, ज्या वेळेस आपण सबट्रॅक्शन केलं त्यावेळेस ते काय होणार, कॅन्सल होणार. तर आपल्याला इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 या दोघांची काय करायची, सबट्रॅक्शन करायची. ओके, चलो लेट्स सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 and 2. ओके,
इक्वेशन 1 आणि 2चं सबट्रॅक्शन करा. इक्वेशन 1 काय आहे 3a प्लस 5b इज इक्वल टू 26. इक्वेशन 2 आहे a प्लस 5b इज इक्वल टू 22. ओके, आता आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे. तर लक्षात घ्या इथे साईन सगळे चेंज होणार. एचं साईन इथे पॉझिटिव्ह आहे, काही साईन नाही म्हटलं पॉझिटिव्ह आहे, त्याला तो नेगेटिव्ह होणार. इथे पॉझिटिव्ह प्लस मायनस होणार. इथे पण 22 प्लस आहे तर तो काय होणार मायनस होणार. ओके, आता 26 मायनस 22 काय होणार 4 प्लस 5b मायनस 5b गेट कॅन्सल. 3a मायनस a काय होणार इथे 2a. ओके, आता 2 हा आपण राईट साईडला ट्रान्सफर करतोय म्हटल्यानंतर मल्टिप्लिकेशनचं साईन आहे तो डिवाइड जाणार. मग a इज इक्वल टू 4 डिवाइड बाय 2. 2 2 जा 4. a इज इक्वल टू किती येणार इथे 2. ओके, a इज इक्वल टू काय आला आपला आन्सर 2. ओके, नेक्स्ट आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे b फाइंड करायचं आहे. आता ह्या इक्वेशनमध्ये कोणत्या इक्वेशन 1 किंवा इक्वेशन 2 मध्ये पुट करू शकता. पुट a इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 2. ओके, तुम्हाला ज्या इक्वेशनमध्ये सोपं वाटेल ना त्या इक्वेशनमध्ये तुम्ही पुट करू शकता. मी इक्वेशन 2 मध्ये पुट करणार. मग इक्वेशन 2 काय आपला a प्लस 5b इज इक्वल टू 22. ओके, तर मी नेक्स्ट इथे लिहिते. पुट करा a इज इक्वल टू काय आहे 2 प्लस 5b इज इक्वल टू 22. ओके, आता 2 इथे ट्रान्सपोज करायचं आहे म्हटल्यानंतर आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे म्हटलं इथे काय होणार 22 मायनस 2. 22 मायनस 2 किती येणार आहे 20. ओके, अगेन 5 काय करायचं आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे. तर 20 मल्टिप्लिकेशन आहे इथे रिलेशन त्यांचं, इथे काय होणार आहे डिवाइड. ओके, 5 4 जा 20. b इज इक्वल टू काय आला 4 आला. ओके, आपल्याला a आणि b ची व्हॅल्यू काढायची आहे. आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचे म्हणजे काय की सोल्युशन फाइंड करायचे. a आणि b च्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायच्या तिथे. तर इथे आपल्याला सोल्युशन काय आलेलं आहे आणि जसं लिहिते तसंच व्यवस्थित स्टेप बाय स्टेप व्यवस्थित फॉलो करा. एखादी स्टेप मिस झाली तर मार्क्स वगैरे प्रॉब्लेम येईल तिकडे द्यायला. ओके, चलो आपल्याला सॉल्युशन भेटलेलं आहे. ए आणि बीचं काय आलेलं आहे 2 and 4. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 आपण बघूयात. सॉरी, क्वेश्चन नंबर 2चा 2 बघूयात आता. ओके, क्वेश्चन नंबर 2 आपल्याला काय दिलेला आहे x प्लस 7y इज इक्वल टू 10. 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. ओके, ह्याला इक्वेशन नंबर 1 नाव द्या, ह्याला इक्वेशन नंबर 2 नाव द्या. ओके, आता आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर कसं तुम्ही हे करणार आहे इथे बघा. आता इथे थोडंसं कॅल्क्युलेशनमध्ये लेंदी कॅल्क्युलेशन होईल. इथे 3x आहे, तुम्हाला इझिली आपण इथे एक्सला 3ने मल्टिप्लाय करू शकतो. तर आधी इक्वेशन 1ला काय करा 3ने मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 3. ओके, आता इथे बघा मी एक्सच का घेतला, वायला का नाही मल्टिप्लिकेशन केलं. तर इथे तुम्हाला काय करावं लागेल इथे 2ने मल्टिप्लाय करावं लागेल, परत इक्वेशन 2ला 7ने मल्टिप्लाय करावं लागेल. ते खूप लेंदी प्रोसेस होईल. मग त्याच्यापेक्षा आपण जर इथे 3ने मल्टिप्लाय केलं तर एका स्टेपमध्ये होऊन जाईल. ओके, त्यासाठी मग इक्वेशन 1ला मी काय केलं 3ने मल्टिप्लाय केलं. तर चलो इक्वेशन 1ला 3ने मल्टिप्लाय करा. x प्लस 7y इज इक्वल टू 10. 3x प्लस 21y इज इक्वल टू 30. ओके, आता ह्याला इक्वेशन नंबर 3 असं नाव द्या. ओके, आता इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 ऑब्झर्व करा. तर ह्या दोघांमध्ये काय प्लस साईन आहे
आपल्याला एक 3x कॅन्सल करायचं आहे आपल्याला, तर आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागणार आहे. तर चलो इक्वेशन 3मधून इक्वेशन 2 सबट्रॅक्शन करा. 2मधून 3 पण करता येतो, पण काय होणार, परत प्लस मायनस साईनचा थोडासा प्रॉब्लेम येईल. त्याच्यापेक्षा मग 3मधून 2 सबट्रॅक्ट करा. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 3. ओके, इक्वेशन 3 काय आहे, 3x प्लस 21y इज इक्वल टू 30. इक्वेशन 2 काय आहे, 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. ओके, तर मी तुम्हाला सांगितलं सबट्रॅक्शन असल्यानंतर साईन सगळ्या काय होणार, खालच्या इक्वेशनच्या साईन चेंज होतात. इथे प्लस मायनस होणार, मायनस प्लस होणार, आणि इथे प्लस मायनस होणार. ओके, तर 30 मायनस 7 किती येतात, 23. ओके, 21 प्लस 2 23y and 3x minus 3x get cancel. ओके, आता 23 ट्रान्सफर करा. y इज इक्वल टू 23 डिवाइड बाय 23. काय आन्सर आलं, इज इक्वल टू 1. ओके, मग y इज इक्वल टू काय आलं इथे आन्सर, 1 आलं. नेक्स्ट आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची. तर y इज इक्वल टू कोणत्या एका इक्वेशन 1मध्ये पुट करा, नाही तर इक्वेशन 2मध्ये पुट करा, चालेल, तुम्हाला जे सोपं वाटेल ते करा. ओके, पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 2. ओके, मी इक्वेशन 2मध्ये पुट करते. 2 का इक्वेशन, 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. 3x मायनस 2yच्या इकडे आपल्याला 1 पुट करायचं आहे. 3x मायनस 2 इज इक्वल टू 7. 2 इथे ट्रान्सफर करा, मायनस काय येणार आहे, प्लस येणार आहे. मग 3x इज इक्वल टू 7 प्लस 2. 3x इज इक्वल टू 9. 3 इथे ट्रान्सफर करा, काय होणार आहे, डिवाइड 9 डिवाइड बाय 3. ओके, मग 3 3 जा 9. x इज इक्वल टू काय आलं, 3. ओके ओके, मग सोल्युशन आपलं काय आलं, सोल्युशन आधी x आणि y असं लिहायचं. एक्सची व्हॅल्यू 3 आली, वायची व्हॅल्यू काय आली, 1 आली. ओके ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 सॉल्व करूयात आता आपण. ओके, क्वेश्चन नंबर 3 मध्ये फर्स्ट इक्वेशन 2x मायनस 3y इज इक्वल टू 9, ह्याला इक्वेशन नंबर 1 नाव द्या. परत सेकंड काय आहे, 2x प्लस y इज इक्वल टू 13, ह्याला इक्वेशन नंबर काय द्या, 2 नाव द्या. ओके, हा इझी आहे खूप. इथे बघा दोन्ही सेम आलेले आहेत. इथे जे कोइफिशियंट आहेत, कोइफिशियंट आधी चेक करा, कोइफिशियंट सेम आहेत, तुम्हाला हे सॉल्व करायला खूप इझी जाणार मग. ओके, आणि साईन बघा दोन्ही पॉझिटिव्ह प्लस प्लस आहेत म्हटल्यानंतर एक कोणतं तरी आपल्याला काय करायचं आहे, मायनस करायचं आहे. मग एक सबट्रॅक्ट काय करायचं आहे तिथे, मग इक्वेशन 1 आणि 2चं सबट्रॅक्शन करायचं आहे. ओके, चला, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. ओके, तुम्ही इक्वेशन 1मधून 2 पण करू शकता. मी इथे 2मधून 1 करते का, कारण की 13 हा मोठा आहे आणि परत निगेटिव्ह पॉझिटिव्हचा परत तो प्रॉब्लेम नको आहे, म्हणून मग मी सरळ इक्वेशन 2मधून इक्वेशन 1 काय करते, सॉल्व करते, म्हणजे ते तुम्हाला इझी पडेल. 2x प्लस y इज इक्वल टू 13. इक्वेशन 1 काय, 2x मायनस 3y इज इक्वल टू 9. ओके, आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे. सबट्रॅक्शनमध्ये लक्षात ठेवा, जो खाली आपण जो इक्वेशन लिहितो आहे त्याचे सगळ्या साईन काय होणार आहे, चेंज होणार आहेत.
ओके. आता 13 मायनस 9 4 वाय प्लस 3y किती येणार आहे 4y आणि इथे 2x मायनस 2x गेट कॅन्सल. ओके. आता y इज इक्वल टू 4 डिवाइड बाय 4 y इज इक्वल टू काय आला 1 आला. ओके. आता y इज इक्वल टू 1 आता आपल्याला जो आवडतो इक्वेशन त्याच्यामध्ये पुट करू शकतो. पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन मी इक्वेशन 2 मध्ये पुट करते. ओके. इक्वेशन 2 काय आहे 2x प्लस वाय इज इक्वल टू 13 त्याच्यामध्ये काय करा पुट करा. मी इकडे करते जरा. ओके. 2x वाय इज इक्वल टू काय आला आपला 1 आलेला आहे प्लस वाय इज इक्वल टू सॉरी प्लस 1 येणार ना वाय इज इक्वल टू 1 आला आहे प्लस 1 इज इक्वल टू 30. ओके. 1 इथे ट्रान्सफर करा 2x इज इक्वल टू 13 मायनस 1 2x इज इक्वल टू 12. ओके. 2 इथे ट्रान्सफर करा मल्टिप्लिकेशनचं डिव्हिजन होणार x इज इक्वल टू 12 डिवाइड बाय 2 2 6 जा 12 x इज इक्वल टू काय आला 6 आला. ओके. झालं सोल्युशन. आता सोल्युशन बघा काय आहे एक्स वायचं काय आलेलं आपलं 6 and 1. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. ओके. क्वेश्चन नंबर 4 5m मायनस 3n इज इक्वल टू 19 ह्याला इक्वेशन नंबर 1 नाव द्या. त्याच्यानंतर m मायनस 6n इज इक्वल टू मायनस 7 ह्याला इक्वेशन नंबर 2 कन्सिडर करा. चलो आता सॉल्व करायला सुरुवात करा. आता इथे बघा इथे तुम्ही एक करू शकता की ह्याला 2ने पण मल्टिप्लाय करू शकता म्हणजे इथे 6 येईल आणि इथे जो आहे इथे 5ने पण मल्टिप्लाय करू शकता की इथे 5m येईल. तुमच्या मनाने कसंही तुम्ही करू शकता. ओके. तर मी काय करते मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 2 मी ह्या इक्वेशनला काय करते 2ने मल्टिप्लाय करते. तुम्ही इथे 5ने मल्टिप्लाय केलं तरी इट्स ओके तरी तुम्ही व्यवस्थित सॉल्व करू शकता. ओके. तर मी 2ने इक्वेशन 1ला मल्टिप्लाय करते 5m मायनस 3n इज इक्वल टू 19. ओके. आतमध्ये मल्टिप्लिकेशन करा 5 2 जा 10n मायनस 3 2 जा 6n इज इक्वल टू 19 2 जा 38. ओके. आता ह्याला इक्वेशन नंबर 3 असं नाव द्या. ओके. नेक्स्ट आता आपल्याला काय करायचं आहे इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 ऑब्झर्व करा. ओके. मग आता तुम्हाला ह्या दोघांमध्ये मायनस मायनस साईन आहे तर जर तुम्ही इथे सबट्रॅक्शन केलं तर साईन काय होणार मायनसचं प्लस होणार आणि अपोजिट साईन असल्यामुळे एक तो तुमचा 6n काय होणार तो कॅन्सल होणार. ओके. येते का लक्षात अपोजिट साईन. आता जर मी ॲडिशन केली तर -6 हा -12 येतो. ओके. आपल्याला काय करायचं आहे कॅन्सल करायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला इथे सबट्रॅक्शनच करावं लागणार आहे. मग सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 3 इक्वेशन 3 मधून इक्वेशन 2 काय करा सबट्रॅक्ट करा. इक्वेशन 3 आधी मी लिहून घेते 3m मायनस 6n इज इक्वल टू 38. ओके. नेक्स्ट इक्वेशन 2 काय आहे m मायनस 6n इज इक्वल टू -7. ओके. आपल्याला काय करायचं सबट्रॅक्शन करायचं आहे. इथे प्लस मायनस येणार मायनस प्लस आणि मायनस प्लस. ओके. 38 प्लस 7 किती येतं 45.
ओके. आता इथे बघा अपोजिट साईन आहे, गेट कॅन्सल. -10m मायनस एम, सॉरी 10m मायनस एम, की काय येणार इथे 9m येणार. ओके. मग m इज इक्वल टू 45 डिवाइड बाय 9 and 9 5 जा 45. मग m इज इक्वल टू काय आलं, m इज इक्वल टू 5 आलं. m इज इक्वल टू काय आलेलं आहे इथे 5 आलेलं आहे. चलो आता m जी आहे आपण कोणत्याही एका इक्वेशनमध्ये काय करू शकतो, पुट करायचं आहे. मग आता कोणत्या इक्वेशनमध्ये पुट करणार, पुट m इज इक्वल टू 5 इन इक्वेशन 2. ओके. मी इक्वेशन 2 मध्ये पुट करते. इक्वेशन 2 काय आहे, m मायनस 6n इज इक्वल टू -7. m इज इक्वल टू काय 5 पुट करायचं आहे, -6n इज इक्वल टू -7. 5 इकडे ट्रान्सफर होणार, मग काय होणार इथे प्लस, इथे साईन नाही आहे म्हटल्यानंतर तो प्लसच असतो. मग प्लस तर इकडे गेल्यानंतर काय होणार मायनस होणार. मग 6n इज इक्वल टू -7 -5. ओके. मग काय येणार -7 -5 -12. ओके. आता n इज इक्वल टू -12 डिवाइड बाय -6. ओके. मायनस मायनस गेट कॅन्सल, 6 2 जा 12. ओके. कधी पण डिव्हिजनमध्ये सेम साईन असेल तर तो कॅन्सल होऊन जातो डिव्हिजनमध्ये. ओके. तर n इज इक्वल टू काय येणार इथे 2 येणार. ओके. आपल्याला सोल्युशन भेटलेलं आहे. n इज इक्वल टू काय आलं आपलं 5 2 हे आलेलं आहे. ओके. चलो आता आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 सॉल्व करायचा आहे. ओके. चलो आता क्वेश्चन नंबर 5 मध्ये ह्याला क्वेश्चन नंबर 5 काय आहे, 5x प्लस 2y इज इक्वल टू -3. ह्याला इक्वेशन नंबर 1 नाव द्या. आणि नेक्स्ट x प्लस 5y इज इक्वल टू 4, ह्याला इक्वेशन नंबर 2 नाव द्या. ओके. आता सॉल्व करा. इथे बघा परत त्याचे आपल्याला कशाला तरी मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे. तर इथे इझी पडेल की 5ने मल्टिप्लिकेशन केलं तर इथे 5x गेट कॅन्सल होऊ शकतो. ओके. तर मग मल्टिप्लाय 5 इक्वेशन 2 बाय 5. ओके. इक्वेशन 2 ला काय करायचं आहे, 5ने मल्टिप्लाय करायचं आहे. इक्वेशन 2 ला 5ने मल्टिप्लाय करा. 5 इंटू एक्स 5x प्लस 5 5 जा 25y इज इक्वल टू 5 4 जा 20. आता ह्याला इक्वेशन नंबर 3 असं नाव द्या. ओके. आता ऑब्झर्व करा इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. तर इथे साईन काय आहे, प्लस प्लस आहेत, आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागणार आहे. मग करा इथे सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 3. ओके. इक्वेशन 3 मधून आपल्याला इक्वेशन 1 सबट्रॅक्ट करायचं आहे. 5x प्लस 25y इज इक्वल टू 20. 5x प्लस 2y इज इक्वल टू -3. आपल्याला काय करायचं आहे, सबट्रॅक्शन करायचं आहे. साईन चेंज होणार, मायनस इथे प्लस मायनस इथे प्लस सॉरी मायनस प्लस. ओके. आता 20 प्लस 3 23. इथे 25y मायनस 2y इथे 23y आणि हा प्लस 5x मायनस 5x गेट कॅन्सल. ओके. आता y इज इक्वल टू इथे 23 डिवाइड बाय 23 गेट कॅन्सल 1 आला. y इज इक्वल टू 1. y इज इक्वल टू काय आला 1 आला. ओके. आता आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर y ची व्हॅल्यू पुट करा.
तुम्हाला ज्या इक्वेशनमध्ये आवडेल त्या इक्वेशन जो आवडेल तो इक्वेशनमध्ये पुट करा. पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 2. ओके, मी इक्वेशन 2 मध्ये काय करते, पुट करते. इक्वेशन 2 घ्या. x प्लस 5y इज इक्वल टू 4. x प्लस y मध्ये पुट करायचं आहे. ओके, मग x इज इक्वल टू 4. इथे प्लस आहे, इकडे आल्यानंतर राईट साईडला आल्यानंतर काय होणार, -5 होणार. +4 -5 कधी पण ॲडिशन करतोय तर ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये आपल्याला काय करायचं, मोठ्या नंबरची साईन द्यायची आहे. तर इथे एक जरी मायनस आला तर आपल्याला मायनस करावं लागतं ना. एक मायनस आला तर मायनस करावं लागतं. 4 - 5 इथे काय येणार, -1 येणार. मग x इज इक्वल टू काय आलं, -1 आलं. ओके, आपल्याला सोल्युशन भेटलेलं आहे. एक्स वायचं x इज इक्वल टू काय आलं, -1, y इज इक्वल टू 1 आलं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. क्वेश्चन नंबर 6. ओके, आता क्वेश्चन नंबर 6 बघा. 1/3x प्लस y इज इक्वल टू 10/3. ह्याला इक्वेशन नंबर 1 नाव द्या. आणि इक्वेशन 2 कोणता आहे, 2x प्लस 1/4y इज इक्वल टू 11/4. ह्याला इक्वेशन नंबर 2 नाव द्या. ओके, आता इकडे लक्ष द्या. इथे काय आहे, तुमचं फ्रॅक्शनमध्ये आलेलं आहे. तर इथे जर आपण 3ने इक्वेशन नंबर इक्वेशन 1ला जर तुम्ही 3ने मल्टिप्लाय केलं तर हा जो डिनोमिनेटरचा 3 आहे ना, तो कॅन्सल होतो बघा. कारण की फ्रॅक्शनमध्ये कॅल्क्युलेशन करायचं थोडंसं अवघड आहे. तर मग आपल्याला इथे बघा एक ऑप्शन आहे की 3ने मल्टिप्लाय करा. 3ने मल्टिप्लाय केलं तर हे 3 गेट कॅन्सल होऊन जाणार. चला आपण करून बघूयात. मल्टिप्लाय इक्वेशन 1 विथ 3. ओके, आता इथे बघा आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे 3ने. मग स्टेप बाय स्टेप मी देते, व्यवस्थित लक्ष द्या. आपल्याला 3ने काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 3 इंटू 1 3. 3/3x प्लस 3 इंटू y 3y इज इक्वल टू 3 इंटू 10. आता मी इथे असंच लिहिते कारण की ते कॅन्सलेशन करायचं आहे ना, म्हणून मग परत मल्टिप्लिकेशन करत बसत नाही आहे. इथे बघा 3 गेट कॅन्सल आणि हा 3 गेट कॅन्सल. एक लक्षात घ्या, ही टर्म आहे पूर्ण. ह्या टर्ममध्ये आपण कॅन्सलेशन करू शकतो, पण ह्या 3 आणि हा 3 आणि हा 3 कॅन्सल करू शकत नाही. ह्या टर्ममध्ये चालतं आपल्याला कॅन्सलेशन करणं, पण हा 3 आणि इथे प्लस साईन आहे ना, हा 3 कॅन्सल करायला जमणार नाही, ते रॉंग होणार आहे. त्याच्यामुळे ह्या टर्ममध्ये आपण काय करू शकतो, कॅन्सलेशन करू शकतो. मग 3 गेट कॅन्सल. इथे काय होणार आहे, x प्लस 3y इज इक्वल टू इथे काय येणार आहे 10. ओके, ह्याला इक्वेशन नंबर 3 द्या ना. ओके, आता नेक्स्ट इक्वेशन 2ला कशाने करायचं, मग हा 4 आपल्याला कॅन्सल करायचं आहे. 4ने मल्टिप्लाय करा. मल्टिप्लिकेशन का करतोय, कारण की इथे डिनोमिनेटरला 4 आहे. जर न्यूमरेटरला 4 आला तर 4 गेट कॅन्सल, म्हणून मग आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. तर मग इथे करा मल्टिप्लाय इक्वेशन 2 विथ 4. ओके, आता इथे 4ने मल्टिप्लाय करा. 2x प्लस 1/4y इज इक्वल टू 11/4. सेम 4 2 जा 8x प्लस 4/4y. मी स्टेप बाय स्टेप सांगते म्हणजे लक्षात येईल. ओके, मग इथे ही टर्म आहे, ह्या टर्मला तुम्ही हा 4 आणि हा 8 कॅन्सल करू शकत नाही. परत एकदा मी सांगते, एक
टर्म आहे त्या टर्ममध्ये फक्त कॅन्सल करू शकताय. ओके, हा 4 गेट कॅन्सल आणि हा 4 गेट कॅन्सल. इथे काय येणार मग तुमचा 8x प्लस y इज इक्वल टू 11. हा झाला इक्वेशन नंबर 4. ओके, आता आपल्याला इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 बघायचं व्यवस्थित. ओके, आता तुम्हाला इथे लक्ष द्या, इथे जर 8ने मल्टिप्लाय केलं तरी चालेल किंवा इथे 3ने मल्टिप्लाय केलं तर ही टर्म वायची टर्म जी आहे ती काय होणार आहे, सेम होणार आहे. तर मी काय करते, इथे इक्वेशन नंबर 4ला 3ने काय करते, मल्टिप्लाय करते. चलो, मल्टिप्लाय इक्वेशन 4 विथ 3. ओके, 3ने काय केलं मी, मल्टिप्लाय करते. आता 3 इंटू 8x प्लस y इज इक्वल टू 11. ओके, 8 3 जा 24x प्लस 3y इज इक्वल टू 11 इंटू 3 33. ह्याला इक्वेशन नंबर 5 असं नाव दे. ओके, आता इक्वेशन 3 आणि इक्वेशन 5 हा ऑब्झर्व करा. ओके, तर ह्याच्यामध्ये बघा 3y आलेलं आहे, तर आपण सबट्रॅक्ट करून कॅन्सल करू शकतो. ओके, मग इथे करा सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 5. ओके, मग इक्वेशन 5 काय आहे, 4x प्लस 3y इज इक्वल टू 33. इक्वेशन 3 काय आहे, x प्लस 3y इज इक्वल टू 10. आपल्याला काय करायचं आहे, सबट्रॅक्शन करायचं आहे. मायनस साईन, इथे प्लस मायनस, इथे प्लस मायनस. ओके, 33 मायनस 10 23. ओके, हा 3y गेट कॅन्सल. 24x मायनस x 23x. ओके, मग इथे x इज इक्वल टू काय आलं, 23 डिवाइड बाय 23 गेट कॅन्सल. x इज इक्वल टू काय आलं, 1 आलं. ओके, x इज इक्वल टू 1. आता आपल्याला काय करायचं आहे, हा एक्सची व्हॅल्यू तर भेटली, आता आपल्याला वायची व्हॅल्यू काय करायची आहे, फाइंड करायची आहे. तर करा पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 3. ओके, मी आता x इज इक्वल टू 1 ह्या इक्वेशन 3मध्ये काय करते, पुट करते. मग इक्वेशन 3 काय आहे तुमचं, x प्लस 3y इज इक्वल टू 10. x इज इक्वल टू काय, 1 प्लस 3y इज इक्वल टू 10. 1 इथे ट्रान्सफर करा, काय होणार मग इथे प्लस मायनस 1 येणार. ओके ओके, आता 3y इज इक्वल टू 9. y इज इक्वल टू 9 डिवाइड बाय 3. 3 3 जा 9. y इज इक्वल टू काय आला, 3 आला. ओके, इथे x आणि y ची व्हॅल्यू काय आली आपल्याला सोल्युशनमध्ये, x इज इक्वल टू काय आहे, 1 आलेला आहे आणि y इज इक्वल टू 3. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. क्वेश्चन नंबर 7. ओके, क्वेश्चन नंबर 7 काय आहे आता आपला, 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. ह्याला इक्वेशन नंबर 1. आता 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. ह्याला इक्वेशन नंबर 2 असू द्या. ओके, मग आता इथे ऑब्झर्व करा बघा की 99 आणि इथे 99 आहे, 101 आणि इथे 101 आहे.
तर आधी काय करूयात, आधी ह्या दोघांची ॲडिशन करूयात. ओके, चला ॲडिशन करूयात. ॲड, आता ॲड का करायचं आपण बघूया, कारण की कॅन्सल. आता बघा दुसरं एक, जर मी आता आपल्याला किती लेंदी प्रोसेस होईल की मी ह्याला 101ने परत ह्याला 99ने करायचं, ही खूप लेंदी प्रोसेस होणार आहे. तर मग आपण ॲडिशन करून बघा आता गंमत कशी होती. इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2ला ॲड करूयात. 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. इथे 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. ओके, ह्यांची ॲडिशन करा. इथे काय येणार आहे, 9 प्लस 1 10, 9 प्लस 1 10 आणि इथे 10 अगेन. ओके, आता इथे 101 प्लस 99 200y प्लस 200x आला. ओके, मग आता इथे बघा की हा 1000 आहे, 1000ला तुम्ही 200ने काय करू शकता, डिवाइड करू शकता. ओके, तर इथे सोपं जाणार आहे. मग आता हा जो इक्वेशन आहे, तर आपण सरळ आपण डायरेक्ट करूया डिवाइड 200 ऑन बोथ साइड. ओके, म्हणजे हे राईट साईडला पण आणि ह्या लेफ्ट साईडला पण 200ने काय करायचं आपल्याला, डिवाइड करायचं. मग इथे बघा 200 डिवाइड बाय 200x प्लस 200yला इथे 200ने डिवाइड करा आणि ह्या 1000ला 200ने डिवाइड करा. ओके, 200 गेट कॅन्सल, 200 गेट कॅन्सल. इथे बघा 0 2 0 गेट कॅन्सल, 2 5 जा 10. ओके, मग इक्वेशन काय आलं इथे x. इथे बघा 200 गेट कॅन्सल म्हणजे 1x म्हणजे आपण x लिहिला तरी चालतो. ओके, प्लस 1y म्हणजे y लिहिला तरी चालतो, इज इक्वल टू 5. ह्याला इक्वेशन नंबर आता 3 द्या. ओके, सेम आता आपल्याला काय करायचं आहे की ह्या दोन्ही इक्वेशनचे ना परत सबट्रॅक्शन करा. आधी ॲडिशन केलं, त्याचं सिम्प्लिफिकेशन करून हे आपल्याला इक्वेशन भेटलं. आता सबट्रॅक्शन करा. ओके, तर इक्वेशन सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. ओके, मग इक्वेशन 2 काय आहे, ओके 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. इथे 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. यांचं काय करायचं आहे, सबट्रॅक्शन करायचं आहे दोन्ही इक्वेशनचं. इथे प्लसचं मायनस येणार, प्लसचं मायनस येणार, प्लसचं मायनस येणार. ओके, आता 501 मायनस 499 किती येतं, 2 येतं. ओके, आता 99 मायनस 101, मी तुम्हाला कधी सांगितलं ॲडिशन आणि सबट्रॅक्शनमध्ये तुम्ही मोठ्या नंबरची साईन द्यायची. मग आता मोठा नंबर काय 101, आता ह्यानंतर 99y मायनस 101y, तर इथे मायनस आहे तर आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागेल आणि मोठ्या नंबरची साईन म्हणजे मायनस 2y. इथे 101x मायनस 99y काय होणार, मोठ्या नंबरची साईन प्लस आहे म्हटल्यानंतर इथे प्लस 2x येणार. ओके, मग आता अजून काय करता येणार आहे, इथे बघा ऑब्झर्व करा, इथे x प्लस वाय आहे. तुम्ही एक करू शकता, ह्याला 2ने सगळीकडे डिवाइड केलं तरीही चालेल, किंवा ह्याला 2ने मल्टिप्लाय केलं इक्वेशन नंबर 3ला तरी पण चालेल. ओके, तर मी काय करते, इथे डिवाइड करून टाकते. डिवाइड 2 ऑन बोथ साइड. ओके, मग आता इथे 2x मायनस 2y इज इक्वल टू 2. आपल्याला काय करायचं आहे, 2ने दोन्ही साईडला डिवाइड करायचं आहे. ओके, दोन्ही साईडला डिवाइड करायचं म्हणजे एकदाच 2 लिहा. ज्यावेळेस आपण सेपरेट करतो तर हे असं डिव्हिजन येतं. मग हा 2 गेट कॅन्सल.
ओके, इथे काय आला तुमचा एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. ओके, ह्याला इक्वेशन नंबर द्या 4. ओके, आता इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 इथे बघा सिम्पल तुम्ही ॲडिशन केली की प्लस आहे, इथे प्लस वाय आहे, इथे मायनस वाय आहे. सिम्पल तुम्ही ॲडिशन करा इथे. ओके, चला ॲड इक्वेशन 3 अँड इक्वेशन 4. ओके, इक्वेशन 3 काय आहे आपला एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 आणि इक्वेशन 4 काय एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. यांचं काय करायचं ॲडिशन करायचं. ओके, 5 + 1 6 प्लस वाय मायनस वाय गेट कॅन्सल, एक्स प्लस एक्स 2x. ओके, आता एक्स इज इक्वल टू 6/2. ओके, 2 3 जा 6, एक्स इज इक्वल टू काय आला 3 आला. ओके ओके, आता आपल्याला एक्स इज इक्वल टू 3 काय करायचं आहे पुट करायचं आहे. आता कोणते तुम्हाला जे आवडते ते इक्वेशनमध्ये पुट करा. ओके, पुट एक्स इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 3. ओके, मी 3मध्ये पुट करते. मग एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. 3 एक्स इज इक्वल टू 3 पुट करायचं ना, मग 3 + वाय इज इक्वल टू 5. 3 इथे ट्रान्सफर करा, वाय इज इक्वल टू 5 - 3 काय आलं वाय इज इक्वल टू 5 - 3 2. ओके, आपलं सोल्युशन आलेलं आहे. एक्स आणि वायचं सोल्युशन काय आलेलं आहे एक्स इज इक्वल टू 3 वाय इज इक्वल टू 2. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8 पाहूया. ओके, आता हा लास्ट क्वेश्चन आहे आपला. सेम तसंच आहे बघा, क्वेश्चन नंबर 8 पण तसंच आलेलं आहे. इथे बघा 49x आलेला आहे, इथे 49y आलेला आहे. सेम तीच मेथड आपल्याला करायची. आधी प्लस करा, आधी ॲडिशन करा, नंतर सबट्रॅक्शन करा. ओके, मग कॅन्सलेशन ज्या नंबरने डिवाइड करता येते त्या नंबरने आपण करूया. ओके, आधी ॲड करू. ह्याला इक्वेशन नंबर 1 नाव द्या, ह्याला इक्वेशन नंबर 2 नाव द्या. ओके, चलो आता 49x हो, आधी आपल्याला काय करायचं ॲड करायचं आहे. ओके, ॲड इक्वेशन 1 अँड 2. ओके, 2 मिनिटाच्या खाली पेज घेते. ॲड इक्वेशन 1 अँड 2. आपल्याला इक्वेशन 1 आणि 2 काय करायचं आहे ॲड करायचं आहे. ओके, ठीक आहे, चलो करा. 49x - 57y इज इक्वल टू 172 अँड 57x ॲड सॉरी इथे -49y इज इक्वल टू 252. ह्या दोघांची काय करायची आपल्याला ॲडिशन करायची. ओके, इथे करा 2 + 2 4 7 + 5 12 2 3 आणि 4. ओके, 424 आलं. ओके, आता इथे ह्या दोघांचं इथे बघा -57 - 49. तुम्हाला मायनस मायनस सेम साईन आहे. आपल्याला काय करायचं ॲडिशन करायची पण साईन मोठ्या नंबरची. मग मोठ्या नंबरची म्हणजे -57ची साईन द्यायची. मग इथे काय येणार -106y. ओके, सेम इथे पण इथे प्लस प्लस आहे दोन्ही म्हणजे +106x. ओके, आता इथे लक्ष द्या की 106 दोन्ही साईडला पण आलेलं आहे. मग आता ह्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं तर तुम्ही एक 106ने एक मल्टिप्लाय करून बघा कोणत्या टेबल म्हणजे कोणत्या टेबलमध्ये येतो तो. तर मग इथे बघा 106 × 6 4 × 24 4 1 × 4. ओके,
424 येते, म्हणजे 106 इंटू 4 केला तर आपल्याला 424 येते. तर आता मी काय करणार, ह्या इक्वेशनला 106ने काय करायचं आहे, डिवाइड करायचं. ओके, मग करा डिवाइड 106 ऑन बोथ साइड. मग 106x minus 106y इज इक्वल टू 424. ओके, आता इथे 106ने इथे काय करायचं, डिवाइड करायचं. गेट कॅन्सल, 106 गेट कॅन्सल. आता आपण मल्टिप्लिकेशन करून बघितलं. ओके, आता तुम्ही म्हणता की मॅडम डायरेक्ट आपण 4ने कसं केलं. एक तर 6 इथे बघा, वन्स प्लेसला काय आहे, 4 आहे, आणि इथे 6ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं की वन्स प्लेसला 4 येणार. मग 6 4 24, इथे वन्स प्लेसला 4 आलेला आहे. मग त्या नंबरने ट्राय करून बघा, त्या नंबरने नाही आलं तर दुसऱ्या नंबरने असं ट्राय करून बघा. ओके, मोठ्या नंबरचं मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर. ओके, ठीक आहे. आता आपलं इक्वेशन काय आलं इथे, x मायनस वाय इज इक्वल टू 4. ह्याला इक्वेशन नंबर 3 असं नाव द्या. ओके, नेक्स्ट. ओके, आता आपण काय करणार, सबट्रॅक्ट करा. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. ओके, इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 काय करा, सबट्रॅक्ट करा. ओके, 57x मायनस 49y इज इक्वल टू 252. इथे 49x मायनस 57y इज इक्वल टू 172. ह्यांचं काय करायचं, आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे. साईन सगळे चेंज होणार, लक्षात घ्या. ओके, 2 minus 2 0. ओके, इथून 15 बॉरो घ्या, 15 minus 7 8. ओके, आता इथे मायनस 49y आणि प्लस 57, इथे काय येणार, 8y येणार. ओके, प्लस 8y, कारण की मोठ्याची साईन प्लस आहे ना म्हणून. आता इथे पण 8x. ओके, आता इथे बघा 8ने मी सगळीकडे डिवाइड करणार. डिवाइड 8 ऑन बोथ साइड. आता इक्वेशनला ह्या 8ने डिवाइड करा. ओके, 8 8 गेट कॅन्सल, 8 8 गेट कॅन्सल, 8 1 8 0, म्हणजे 8 10 80. ओके, इक्वेशन काय आलं, x प्लस वाय इज इक्वल टू 10. हा इक्वेशन नंबर 4. ओके, आता इझी झालं इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4. ऑब्झर्व करा, आता सिम्पल आपल्याला ॲडिशन करायची आहे यांची. करा, ॲड करायचं ना. ओके, ॲड इक्वेशन 3 and 4. 3 and 4चं ॲडिशन करा. आता 3 काय आहे, x मायनस वाय इज इक्वल टू 4, आणि 4 इक्वेशन काय, 4th वन x प्लस वाय इज इक्वल टू 10. ह्यांचं काय करायचं, आपल्याला सिम्पल ॲडिशन करायचं आहे. 10 प्लस 4 14, मायनस वाय प्लस वाय गेट कॅन्सल, x प्लस x 2x. ओके, 2 इथे ट्रान्सफर करा. 14 डिवाइड बाय 2, 2 7 14. x इज इक्वल टू काय आला, 7 आला. ओके, ठीक आहे. आता पुट x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन 4. इक्वेशन 4मध्ये काय करा, ते पुट करा. इक्वेशन 4 काय, x प्लस वाय इज इक्वल टू 10. x काय आहे, 7 प्लस वाय इज इक्वल टू 10. वाय इज इक्वल टू प्लस इकडे गेल्यानंतर राईट साईडला -7. वाय इज इक्वल टू काय येणार इथे, 3.
ओके, आपलं सोल्युशन काय आलेलं आहे? 7 आणि 3. ओके, चल आता लवकरच भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 1.2 ग्राफ ऑफ अ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल हे कंप्लीट करूयात. ओके, थँक्यू.